लाडकी बहीणसारख्या योजनेमुळे सरकारी तिजोरी मोकळी झाली असून महसुली तूट वाढली आहे। ही तूट भरून काढण्यासाठी अर्थमंत्री अजित पवार यांच्या बैठकीमध्ये दारूच्या दुकानांचे परवाने वाढवण्यावर चर्चा झाली। याचा उबाटा खासदार संजय राऊत यांनी खरपूस समाचार घेतला। लाडक्या बहिणींना 1,500 रुपये देण्यासाठी लाडक्या बहिणींच्या भावांना नवऱ्याला दारुडे करण्याची सरकारची योजना असल्याचा हल्लाबोल संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केला। लाडक्या बहिणींना 1,500 रुपये देण्यासाठी लाडक्या बहिणींचे भाऊ नवऱ्याला दारुडे करणार आहेत। 1,500 रुपयांसाठी संपूर्ण महाराष्ट्र दारुडा करण्याची योजना असेल तर हे अत्यंत गंभीर आहे। दारूचे दुकाने वाढवणार, ड्रायडे कमी करणार, त्यानंतर शॉप आणि मॉलमधून दारू विक्री करण्याचेही प्रपोजल आलेले आहे। काही राज्यात घरपोच दारूही मिळते। काहीही करून लाडक्या बहिणींना 1,500 रुपये देण्यासाठी घराघरात दारू पोहोचवा, असे सरकारचे नवीन व्हिजन असल्याचे दिसत आहे, असा टोलाही संजय राऊत यांनी यावेळी लगावला। ते पुढे म्हणाले की लाडक्या बहिणींना 1,500 रुपये द्यायचे आणि त्याच्या बदल्यात बहिणींच्या घरात बेवडे दारुडे निर्माण करायचे। महाराष्ट्राच्या प्रतिमेला कलंक लावणारा हा प्रकार आहे। महसूल वाढवण्यासाठी अजित पवार यांच्यासारखा नेता हा विचार करत असेल तर हे राज्याचे दुर्दैव म्हणावे लागेल। हा त्यांचा विचार असेल तर त्यांनी त्यांच्या होल्डिंगवर किंवा कार्यक्रमात शाहू फुले आंबेडकर यांचे फोटो लावणे बंद केले पाहिजे। दरम्यान लाडकी बहीण योजनेचे निकष आणखीन कठोर करण्याच्या हालचाली सरकारने सुरू केल्या आहेत। भविष्यात सरकार अशी योजना बंदही करू शकते। लाखो हजारो कोटीचे ओझे घेऊन आणि भ्रष्टाचाराची लूटमार सुरू ठेवून हे राज्य चालवणे सोपे नाही। निवडणुकीच्या आधी मतासाठी कोणतेही निकष न लावता पैसे वाटले आणि निवडणुका जिंकल्यावर निकष लावण्यात येत आहे। त्यात दारू दुकानांचे परवाने वाढवणे हा गंभीर मुद्दा आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना 1,500 रुपयाच्या बदल्यात त्यांच्या घरामध्ये कोणते विष आणतोय याचे चिंतन केले पाहिजे, असेही राऊत म्हणाले। महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये महागाईने उच्चांक गाठलेला आहे। लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी मंडईत गेले होते। जो लसूण 40 रुपये किलो होता तो आता 400 रुपयावर गेला। लाडक्या बहिणींना 1,500 रुपये देत आहात, पण हीच बहीण थैली घेऊन मंडईत जाते तेव्हा तिची पिशवी रिकामी येते। या पैशात काहीही मिळत नाही, अशी टीकाही राऊत यांनी केली। संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक।